नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आम्ही सकाळी. सुरू करूया आजच्या सेशनला. रेडी हो. आहे तुम्ही? हो. येस. व्हेरी गुड. चला बघू. येस आय एम रेडी करा. येस आय एम रेडी. यस आय एम आय रेडी. येस यस आय एम आय रेडी. येस एम आय रेडी. एम रेडी. येस आय एम यस रेडी. आय एम रेडी. आहेत का सगळे रेडी? टाईप हो. रेडी चॅट बॉक्स. बघू बरं. आहेत का सगळे? कोण कोण रेडी आहे रेकीला जाणून घ्यायला? येस. व्हेरी गुड. जागृती मॅडम, कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. शक्य असल्यास ज्योती मॅडम. व्हेरी गुड. रूपा मॅडम. व्हेरी गुड. ओके. तर आज आपण जाणून घेणार आहोत ज्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहे, ती म्हणजे रेकी शक्ती काय आहे, ह्या ब्रह्मांडीय ऊर्जा काय आहे आणि त्या माझ्या मदतीला कशा पद्धतीने येणार आहेत किंवा मी त्याचा कशा पद्धतीने माझं जीवन जगताना वापर करून घ्यायचा. आहे ना इंटरेस्टिंग की खरंच अशा काही ऊर्जा असतात का, याच्यावर डाऊट आहे ना? नाही, डाऊट नाही, नक्कीच असतात. बरोबर. मग या ऊर्जा जाणून घेताना आपण पहिल्यांदा काय केलं, स्वतःची क्लिन्झिंग केली. कारण आता रिकामं डोकं झालंय ना. काल आपण सगळं एम्प्टी केलेलं आहे आणि ठरवलेलं आहे मला कुठे हे माझं गोल काय आहे त्याच्यावर मला लक्ष केंद्रित करायचंय. करेक्ट. आपण काल ठरवलं होतं की मला व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट त्याच्यावर जर मी एनर्जी दिलेली आहे तर मला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार. मग हे प्राप्त करताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय येतो आहे की मी माझं स्वतःचं क्लिन्झिंग करते आहे की नाही. काल दिलेले सफरिंग जाळलेत तुम्ही हो. सगळ्यांनी? व्हेरी गुड. हो. हो. जे काही नकारात्मक थॉट होते ते सगळे आपल्याला रिमूव्ह करायचे आहे आणि हा टास्क आपल्याला 21 दिवस कंटिन्युअस करायचा आहे. कंटिन्यू 21 दिवस करून बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लिहायला काही सापडणार नाही की अरे माझ्या जीवनात काही प्रॉब्लेमच नाहीये, आता तर सगळं सुरळीत होत चाललं आहे. आणि आला तरी तो प्रॉब्लेम हळूहळू का होईना निघून जाईल. तुम्हाला लक्षात सुद्धा नाही येणार की रेकी शक्ती तुम्हाला इतक्या सहजतेने त्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढेल. मग ते हेल्थ चॅलेंजेस असू द्या किंवा पैशाचे प्रॉब्लेम असू द्या, करिअर मधले काही गोल्स असू द्या, ते सर्व काय होईल, हळूहळू दूर होणार आहे. काही चमत्कारिकरित्या नाही आहे, पण हळूहळू आपण वेळ देऊन सगळ्या गोष्टी काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. आज रेकीला जाणून घेताना पहिल्यांदा कोण येत आहे की रेकी लेवल 1 मध्ये तुम्ही काय करतात, रेकी लेवल 1 मध्ये काय शिकता, हे खूप महत्वाचं आहे. रेकी लेवल 1 म्हणजे काय आहे, आपल्या स्वतःची शोधन क्रिया आहे. स्वतःचा आपण शोध घेतो आहे. याला म्हणजे जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती स्वतःला आत्मसात करायची आहे आणि ह्या सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्याला पहिल्यांदा आपल्या शरीराच्या, मनाच्या, आत्म्याच्या बाहेर काढायच्या, नकारात्मक थॉट बाहेर काढायचे आणि मग आपण रेकीला काय करतो आहे, सुरुवात करतो आहे. रेकी म्हणजे काय, पॉझिटिव्ह एनर्जी. रेकी म्हणजे काय, प्रेम. रेकी म्हणजे काय, पूर्णत्व. रेकी म्हणजे काय, बॅलन्स. रेकी काय करते आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या डिसिजेस पासून मुक्तता देणार. पण त्यासाठी काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं आहे, तो म्हणजे तुमचा ट्रस्ट. तुम्ही दिलेलं कमिटमेंट. बरोबर. ज्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने तुम्ही आलेत त्या आज तुमचं जो 5 दिवसांचं कमिटमेंट होतं, जे तुम्ही लर्निंग मध्ये दाखवत आहे, तुम्ही रोज 1 तास स्वतःसाठी देत आहे. इथे काय होत आहे, तुम्ही तुमच्या जीवनाला काहीतरी नवीन परिवर्तन देत आहात का? करेक्ट. या ऊर्जा जाणून घेताना 100% तुम्ही एनर्जी देत आहात. 100% जे लोकांचं कॅमेरा ऑन असतो ते इंटरॅक्शन पण करतात, पडलेले प्रश्न विचारतात की तुम्हाला काय वाटतं, इथे काय डाऊट आहे. म्हणजेच काय, मी एखाद्या गोष्टीला जेव्हा एनर्जी देत आहे तिथे माझी ग्रोथ आणि एक्सपान्शन हे होणार म्हणजे होणार. आणि इथे सर्वात गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे ट्रस्ट. सर्वात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे तुमचा असणारा स्वतःवरती ट्रस्ट, या रेकी शक्तीवरती ट्रस्ट. ही एक फक्त आणि तुमच्या काय म्हणतात सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणता येईल किंवा तुमचं जे काही तुमचं आयुष्य आहे त्याची चाबी म्हणता येईल. रेकी तुम्हाला पूर्ण भरभरून देणार. तुम्ही फक्त घ्यायला तयार असले पाहिजेत.
तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे आहेत त्या भरभरून मिळतात आणि तुम्ही फक्त तयार पाहिजे की या ऊर्जा खरंच अस्तित्वात आहे का. असा किंतु परंतुचा प्रश्न आपण जेव्हा उद्भवतो तेव्हा त्या गोष्टी वर्क करत नाही. बरोबर. मग आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे काहीतरी एनर्जी अस्तित्वात असते. बरोबर. तर आता ही एनर्जी जाणून घेताना आपण दोन्ही हात रब करून बघा बरं. दोन्ही हात रब करा. तुम्हाला जाणवत आहे का काही थंड गरम संवेदना हातामध्ये. छान रब करा. आणि आजूबाजूला या पद्धतीने तुम्ही हाताला जवळ दूर करून बघा. हातामध्ये काही व्हायब्रेशन जाणवत आहे का, थंड गरम संवेदना जाणवत आहे का. काहीतरी फील होत आहे का बघा बरं. एकमेकांकडे खेचले जातात. येस. काहीतरी व्हायब्रेशन्स आहेत. हो. जाणवलेत हे व्हायब्रेशन प्रत्येकाला. हो. हो. याला काय म्हणतात म्हणजे माझ्या बॉडीमध्ये अजून आता ही रेकी आहे, ही एनर्जी अस्तित्वात आहे. बरोबर. करेक्ट. आहे पण मला काय करायचंय त्याला अजून पद्धतीने वाढवायचंय. अजून ऊर्जांना मला समजून घ्यायचंय आणि या ऊर्जा जर माझ्याकडे आहे म्हणजे ब्रह्मांडामध्ये पण या ऊर्जा अस्तित्वात आहे. याला काय म्हणतो आपण प्राण ऊर्जा किंवा दिव्य रेकी शक्ती. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नावं ठेवलेले आहे. मग याचा शोध कसा लागला, याचा शोध कोणी लावला, त्याला हळूहळू आपण त्या प्रवासात जाणार आहोत. त्याच्या अगोदर ही ऊर्जा तुम्हाला आज कळाली का की कुठलीही ऊर्जा आपल्याकडे आहे ती काय आहे, एका स्वरूपात आहे. कधी मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात तुम्हाला जाणवते, कधी काय होते, तुम्ही जेव्हा काम करता आहात तुम्ही एका स्तब्ध स्थिती बसलाय तरी तुमचे ब्रीदिंग चालू आहे. बरोबर. पॅसिव्ह एनर्जी, ऍक्टिव्ह एनर्जी आपण लहानपणापासून शिकलो आहे. कायनेटिक एनर्जी काय, मॅग्नेटिक एनर्जी काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी काय, अशा वेगवेगळ्या पद्धतीने एनर्जीज अस्तित्वात आहे. मग या एनर्जीज काय आहे, ऊर्जा काय आहे, याला आपण डिस्ट्रॉय करू शकतो का, याला आपण मारू शकतो का. जसं आपला आत्मा आहे, आपल्या आत्म्याला मरण आहे का, नाही. मग आपण काय करतो, ह्या एनर्जीला एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करत असतो. एक स्वरूप जे एनर्जीचं आहे त्या दुसऱ्या स्वरूपात, एक स्वरूप म्हणजे कुठलं, जे निगेटिव्ह स्वरूप आहे, जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे रेकीला जाणून घेणं आहे. तुमच्याकडे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहे, निगेटिव्ह विचार आहे किंवा निगेटिव्ह घडलेल्या घटना आहे त्याचा उपयोगच आपल्याला करायचा, त्या काय करायच्या, रिमूव्ह करायच्या. आणि इथे आपल्याला रेकी शक्तीला वाढवायचं आहे म्हणजे माझ्या पॉझिटिव्ह एनर्जीला वाढवायचं आहे. इथे काय करणार आहे, रेकी तुम्हाला कधी सपोर्ट करेल, जेव्हा जेव्हा तुम्ही सगळं एम्प्टी व्हाल, हळूहळू तुमचे क्लिन्झिंग कराल. म्हणून मी तुम्हाला पहिल्या लेवलला सांगितलं की तुमचं क्लिन्झिंग महत्वाचं आहे. सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांपासून आपण व्हायचंय, खाली व्हायचंय. या एनर्जीला जाणून घेताना आपण एम्प्टी व्हायचंय. आता ही रेकी शक्ती अस्तित्वात आहे का, तर हे तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले असतील की की अशा पण ऊर्जा असतात का, असं तर कधी ऐकलं नव्हतं. किंवा मी खूप सारे गैरसमज मला रेकीबद्दल आहे. तर पहिला तुम्हाला गैरसमज असेल तो म्हणजे काय, रेकी केली आणि कुठेतरी दरोडा टाकला, रेकी केली बॉम्बस्फोट केला, रेकी केली काहीतरी अघटित घडलं. त्या रेकीचा आणि या रेकीचा काहीही एक संबंध नाही. ही रेकी कुठली शिकतो आहे आपण, ही ही उपचार पद्धती शिकतोय. ही जापनीज हिलिंग टेक्निक आहे, जपानमध्ये इन्व्हेंट केलेलं आहे, त्याला रिडिस्कवर केलेलं आहे आणि ती रेकी आपण शिकतोय. आणि ती जी रेकी म्हणते आहे ना की तिथे काही तुम्ही घटना घडल्या किंवा पोलीस ती रेकी करतात, की रेकी करणं म्हणजे काय, पाहणी, पाळत ठेवणं, एखाद्या गोष्टीची पाळत ठेवतोय की हा व्यक्ती कधी येतोय, कधी जातोय, इथे काय हालचाल होत आहे, या एरिया किती आपल्याला सुरक्षा द्यायची आहे, किंवा एखादं घर बांधायचं आहे तर पाणी कुठे आपल्याला घ्यायचं आहे, किंवा या जागेची आपल्याला पाहणी करावी लागते, त्याला ती रेकी म्हणतात. ती रेकी म्हणजे फ्रेंच रेकी. आणि आपण जी रेकी शिकतो आहे त्याला काय म्हणतात, जापनीज उपचार पद्धती.
त्यामध्ये गैरसमज कोणीही बाळगू नये. अजूनही काही कोणाला डाऊट्स असतील तर आत्ताच क्लिअर करा. आपण जापनीज उपचार पद्धती जी आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक लेवलला काय करते, एक सपोर्टिव्ह मेडिसिन, अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून आपण त्याला वापरतो. जर काही आपल्या मेडिसिन सुरू असतील तर त्या आपल्याला बंद करायच्या नाही आहेत. रेकी कधीच आपल्या मेडिसिन बंद करायला लावत नाही. रेकी काय करणार आहे, ॲज अ सपोर्टिव्ह मेडिसिन तुम्हाला सपोर्ट करणार. अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून आपण त्याला वापरू शकतो. कळालं? दोन रेकींमधला फरक का समजून घ्यायचा आहे, की आपण काय शिकतोय हे आपल्याला माहिती पाहिजे आणि इतरांना सांगता पण आलं पाहिजे, की तुम्हाला काय रेकीमध्ये अनुभव येतात ते आपल्याला जाणून घ्यायचे. त्या अगोदर रेकीचा शोध कसा लागला, कोणी लावला, त्या म्हणजे काय, आपण रेकीची थोडीशी हिस्ट्री पण बघूया, की आणि ह्या ऊर्जा खरंच अस्तित्वात आहे का. तर तुम्हाला माहिती असेल की आपले ऋषीमुनी आधी काय करायचे. अहिल्याला काय केलं होतं राघवांनी, त्यांच्या स्पर्शाने, हस्तस्पर्शाने काय झालं होतं, शिळा. मुक्त झाली होती अहिल्या. शिळा राघवे मुक्त केली. राघवांनी काय केलं, ती शिळा स्वरूपात असताना तिच्या डोक्यावरती हात ठेवला, तिच्या चरणाला हातांचा स्पर्श केला आणि ती काय केली, मुक्त केली. बरोबर. त्यानंतर कुब्जा होती. कुब्जा पण होती, माहितीये का तुम्हाला, श्रीकृष्णाने कुब्जाचं हे केलं होतं. हे आपण स्टोऱ्यांमध्ये भरपूर ऐकतो. किंवा ऋषीमुनी या पद्धतीने आशीर्वाद द्यायचे, त्या गोष्टी खऱ्या व्हायच्या. किंवा कोणीतरी असं आपण पाणी टाकलं आणि तो व्यक्ती बरा झाला. बरोबर. हे असं आपण खूप सारं बघितलंय. म्हणजेच काय, रेकी आधीपासून अस्तित्वात आहे, ज्याचा मला माहिती नाहीये किंवा आपण तेवढं प्रगत झालेलो नाहीये. आता हळूहळू काय होतंय, भारतामध्ये पण रेकीला त्याच पद्धतीने वापरण्यात येत आहे. अगदी हॉस्पिटलमध्ये पण रेकीला वापरल्या जाते. आपल्याच एका स्टुडंटला हॉस्पिटलमध्ये पण म्हणजे डॉक्टर्स पण आपल्याकडे शिकायला आहेतच, पण हॉस्पिटलमध्ये पण रेकीचा प्रयोग करतात. डॉक्टर देखील या पद्धतीने ग्रुप हिलिंग करत असतात. ते पण मी तुम्हाला दाखवते. आज तुम्ही गुगलवर सर्च करा की खरंच रेकी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते का. या पद्धतीने ग्रुप हिलिंग सेशन परफॉर्म होतात. कुठल्याही पेशंटच्या ऑपरेशनच्या अगोदर किंवा ऑपरेशन झाल्यानंतर त्या व्यक्तीला स्वास्थ्य लाभ व्हावा, त्याची लवकर रिकव्हरी व्हावी, त्यामुळे अशा पद्धतीने सर्वांनी मिळून ग्रुप हिलिंग दिल्या जाते. आणि हॉस्पिटलमध्ये पण रेकी वापरल्या जाते. आज तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही गुगल करा. आपल्या गुगलला विचारा की खरंच हॉस्पिटलमध्ये रेकी वापरली जाते का. अगदी जे आयुर्वेदिक डॉक्टर आहे ते पंचकर्म करतात, त्या अगोदर देखील ते एक प्रार्थनेच्या स्वरूपात इनडायरेक्टली रेकीला आवाहन करून रेकीज दिल्या जाते. तुम्ही आजूबाजूला जेव्हा पंचकर्म किंवा ती बस्ती सगळी प्रोसिजर करायची, वमन विरेचन करायचं आहे, तेव्हा पण पहिल्यांदा ती प्रार्थनेच्या स्वरूपात पेशंटला रेकी देण्याचाच प्रयत्न करतात, की जो काही आपण प्रोसिजर करता आहे, की ईश्वरीय शक्ती तू आम्हाला सपोर्ट कर आणि या प्रॉब्लेमच्या बाहेर या पेशंटला काढ, अशी प्रार्थना डॉक्टर देखील करायला लागलीत. मग ही काय माझ्या म्हणजे जपानमधली टेक्निक आहे का, की माझ्या भारतातलीच आहे. जसं जसं आपण प्रगत होत गेलो तसं तसं आपण योगा, हो ना, की त्याला आधी योग म्हणायचे. मग हळूहळू काय झालं, जेव्हा आपण भारतात योगा डे सेलिब्रेशन झालं. पण योग हा भारतातलाच होता. पतंजली ऋषींनी आपल्याला योग चिकित्सा सांगितली होती. बरोबर. चरक ऋषींनी आयुर्वेदिक सांगितलंय, बऱ्याच गोष्टी आहेत. बरोबर. मग ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला इतरांनी सांगितलं की अशा ऊर्जा असतात, या पद्धतीने तुम्ही योगा करायला पाहिजे, तेव्हा आपण काय करतो, ट्रस्ट करतो. तोपर्यंत आपला ट्रस्ट असतो का, की ऊर्जा असतातच का, अशा पद्धतीने असं काही होईलच का, तेव्हा आपलं किंतु परंतु असतो. पण जेव्हा आपल्याला फॉरेनमधनं कोणीतरी विदेशामधनं काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा आपण ट्रस्ट करायला सुरुवात करतो. बरोबर. मग आपण योगा करायला पाहिजे. मग छोट्या छोट्या मुलांचे आपण योगा डेचे मेडिटेशन काय करून घेतो, त्यांच्याकडनं योगा काय करतो, सूर्यनमस्कार काय करतो. हे केव्हा होत आहे, हे तर आपल्यापासून आता दंड बैठका सांगितल्या होत्या, उपासना म्हणजे शारीरिक आपल्याला बलोपासना सांगितलेली होती, ते आधीपासून अस्तित्वात आहे आपल्या देशामध्ये. तशाच पद्धतीने रेकी देखील आपल्याकडे आधीपासून आहे. अगदी पूर्वज आपले वापरत आलेले आहे. आर्य जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांच्याकडे काही मेडिसिन वगैरे नव्हते. ते काय करायचे, हिमालयाच्या तिथे साधना करून
किंवा जे काही ऋषीमुनी हिमालयात साधना करत होते ते स्पर्शाच्या साह्याने लोकांना बरे करत होते. त्याच पद्धतीने भगवान बुद्ध किंवा त्यांचे जे अनुयायी होते ते काय करत होते, आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन आपल्या स्पर्श चिकित्सेनी म्हणजे आपल्या हस्तस्पर्शाने लोकांना हील करत होते, म्हणजे लोकांना त्यांच्या प्रॉब्लेमच्या बाहेर काढत होते, लोकांचे दुःख दूर करत होते. म्हणजेच काय, ही माझ्या भारतातली आहे, साईबाबांचं आहे उदाहरण. बघितलं का? मग अँशियंट म्हणजे आपल्या भारतातले काही अँशियंट हिलर म्हणजे जुने हिलर म्हणजे काय, अश्विनी कुमार. बघितलेत का तुम्ही अश्विनी कुमारांना? हे सूर्याचे पुत्र आहे. अश्विनी कुमार हे दोन घोड्यांच्या स्वरूपात होते आणि अश्विनी कुमार जन्माला आले, यांना काय साठी काय होतं, जेव्हा त्या काय म्हणतात त्याला, कर्णाचं जेव्हा कवचकुंडल काढून टाकण्यात होते, तेव्हा नकुल सहदेवाच्या स्वरूपात हे अश्विनी कुमारच होते आणि त्यांनी काय केलं होतं, कर्णाला ते रक्तबंबाळ झालेल्या कर्णाला त्या प्रॉब्लेममधनं एका रात्रीत बरं केलं होतं. अगदी काही सेकंदात एवढा सगळं त्याचं कवच निघाल्यानंतर त्याला हील झाला होता. ही काय होती, रेकी ऊर्जाच होती. ही आधीपासून वापरण्यात आलेली ऊर्जा. मग आता याला नवीन पद्धतीने काय जाणून घेणार? रेकी म्हणजे काय आहे? हस्त स्पर्श चिकित्सा. म्हणजे आपल्या हातातली एनर्जी आपल्या स्पर्शाच्या द्वारे आपण इतरांना ट्रान्सफर करत असतो, देतो असतो. रेकी जेव्हा आपण जाणून घेतो आहे, आपण एक माध्यम आहोत. तुम्ही तुमची प्राण ऊर्जा वगैरे कोणाला देत नसता. रेकी आपल्यामधून एनर्जी फक्त ट्रान्सफर होणार आहे, आपण एक चॅनल आहे. बरोबर, एक पाईपलाईन आहे रेकी देताना. बरोबर, इतरांना तुमचा काही प्राणवायू किंवा मग तुमची एनर्जी कमी होईल का, या पद्धतीने असं काहीही होत नसतं. आपण काय करतो, आपल्या स्पर्शाच्या साह्याने इतरांना हिलिंग देत असतो. हिलिंग देणं म्हणजे त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीने पेन आहे, कुठल्याही पद्धतीने वेदना आहे, तेव्हा त्या वेदनेपासून त्याला काय करायचं, प्रार्थना करायची. त्या त्या प्रॉब्लेमच्या बाहेर तो व्यक्ती निघाला आहे असं आपण प्रेयरच्या स्वरूपात करत असतो. आपल्या स्पर्शाच्या स्वरूपात जी एनर्जी आपण अनुभवली आपल्या हातामध्ये, त्या एनर्जीलाच वाढवून आपण रेकी शक्ती देत असतो. कळालं का? इथे काही प्रॉब्लेम्स आहेत? खरंच असं होतंय का? कुठे कोणाला डाऊट्स आहेत का? आज गुगल करा. कोणाला प्रश्न असतील तर पहिले विचारा, मग आपण रेकी एनर्जीला जाणून घेणार आहोत. समजलंय सगळ्यांना इथपर्यंत? नक्की? हो. येस. आता हे कोण आहे, तर हे आहे डॉक्टर मिकाऊ सुई. हे कोण आहे? डॉक्टर मिकाऊ उसुई. दिसलेत सगळ्यांना? आता थोडंसं आपण हिस्ट्रीकडे वळूया. तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटू शकते, पण थोडं हिस्ट्रीकडे वळूया आणि मग आपण ऊर्जांना समजून घेऊया. खरंच या ऊर्जा आहेत का? आणि सगळ्यांना यांचा फोटो दिसला का डॉक्टर मिकाऊ उसूंचा? कारण मी जे तुम्हाला सांगणार आहे, जी काही हिस्ट्री तुम्हाला जाणून घ्यायची आहे, ती खूप महत्त्वाची हिस्ट्री आहे. आय होप सगळ्यांनी डॉक्टर मिका उसूंचा फोटो बघितला. येस, व्हेरी गुड. मग डॉक्टर उसूईंनी काय केलं होतं आणि कोण होते हे डॉक्टर उसूई? हे होते जपानमध्ये एका ऑफिसर म्हणता येईल किंवा काय फादर म्हणता येईल, चर्चमध्ये जे असतात किंवा ते नॉलेज देतात त्या पद्धतीने एक व्यक्ती होते. एक प्रोफेसर किंवा डॉक्टर होते, ज्यांना त्यांच्या स्टुडंटनी एकदा प्रश्न विचारला की अशा कुठल्या ऊर्जा अस्तित्वात आहे का की ज्याने माझ्या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन भेटेल, आपले हेल्थ चॅलेंजेस दूर होतील, आपलं मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स दूर होतील आणि आपल्याला काय असेल ती ऊर्जा वाढवून आपण दुसऱ्यांचे पण प्रॉब्लेम दूर करू शकतो. तेव्हा या डॉक्टरला, हे फादर होते, हे बौद्ध भिक्खू म्हणता येईल, त्या पद्धतीने होते आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही आणि मग त्यांनी काय केलं, रिझाईन केलं. आणि मग त्यांना ते निराश झाले की अरे, मला माझे स्टुडंट प्रश्न विचारत आहे, त्या प्रश्नाचं मला उत्तर देता येत नाही. मला आता या ऊर्जांना म्हणजे आहे हे माहिती आहे, पण नेमकं काय आहे, कशा पद्धतीने याला वापरायचं आहे, ह्याचं नॉलेज त्यांना नव्हतं. त्या केसमध्ये त्यांनी काय केलं, ऊर्जांना समजून घेण्यासाठी वेगवेगळे पुस्तकं वाचवायला सुरुवात केली, वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमण केलं, अगदी चायना, अमेरिका
इथे सगळीकडे ते फिरायला सुरुवात केली आणि नंतर ते भारतात देखील आले. कारण भारत आपल्या संस्कृतीत खूप मोठं संस्कृती म्हणा किंवा जे काही आपल्याकडे पुस्तकं होते वाचण्यासारखे, त्या त्या आपलं वाङ्मय खूप महत्त्वाचं होतं. त्यासाठी ते भारतात आले, ग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि काशीला त्यांनी वास्तव्य केलं. बरोबर, काशी विद्यापीठाच्या तिकडे बऱ्याच वर्ष साधारणतः 1900 100-150 वर्षांपूर्वीपासून त्यांना रेकीचा शोध लागला आणि तेव्हापासून ते तिथे राहत होते. पण तेव्हा काय झालं होतं, तुम्हाला माहिती आहे की आपले पुस्तकं खूप जाळून टाकले, विद्यापीठाला आग लावण्यात आली, इंग्रजांनी खूप अत्याचार केले होते, सगळ्या गोष्टी. मग ते राष्ट्रीय उठाव, सगळ्या गोष्टी खूप विचित्र पद्धतीने होत होत्या. तेव्हा आपल्या ऋषीमुनी आपलं जे काही नॉलेज होतं ते ट्रान्सफर करायला तयार नव्हते. कारण इतका सारा अत्याचार झाल्यानंतर आपल्याकडे जे असणारं नॉलेज आहे ते विदेशी लोकांना द्यायचं नाही, असं त्यांचा काय होता. त्यांनी ठरवून ठेवलं होतं की आपल्याकडे जे काही ऊर्जा आहे किंवा जे काही साधना आपण करतो आहे त्याचं फळ हे दुसऱ्यांना देता कामा नये. कारण आपल्या संस्कृतीचं ऑलरेडी खूप सारं नुकसान झालेलं होतं. मग अशा केसमध्ये काय करता येईल, तर डॉक्टर मिकाऊसींनी तिथे बरेच पुस्तकं वाचले. 7 वर्ष 8 वर्ष ते तिथे वास केला तरीही त्यांच्या हातात काहीच नाही राहिलं. काहीच काहीच प्राप्त त्यांना झालेलं नव्हतं. मग त्यांना फक्त काय मिळालं होतं की आपल्या धर्मग्रंथामध्ये या ऊर्जा अस्तित्वात आहे, त्यासाठी 21 हा आकडा खूप महत्त्वाचा सांगितला गेला होता. कारण बघा, आपण म्हणतो ना, एक गणपती बाप्पाला 21 मोदक द्यायचे आहेत किंवा 21 आवर्तनं करायचे आहेत, किंवा काही गोष्टींना 21 दिवस असं आपण हे करतो आहे. तर त्या 21 आकडा त्यांच्या डोक्यात फिक्स होता की 21 हा 21 हा जो आहे याला खूप इम्पॉर्टंट दिलेला आहे, जसं आपल्या संस्कृतीमध्ये. तर त्याच पद्धतीने ना त्यांनी परत गेले आणि एक झेन मुनी होते त्यांच्याकडे गेले की अशा कुठल्या ऊर्जा आहे त्या मला जाणून घ्यायच्या आहे, पण मला अगदी इतक्या देशाचं भ्रमण करून पुस्तक वाचून मला अर्धवट नॉलेज येत आहे, पूर्णतः मला त्याचं नॉलेज नाही. मग ह्यासाठी मी काय करू. मग ते झैन मुनी म्हणाले की मला तर अशा ऊर्जा माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे की आपल्याला काहीतरी प्राप्त करायचे असेल तर आपल्याला साधना करावी लागते. कुठल्याही गोष्टीसाठी साधना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते. त्यावेळी डॉक्टर जे होते उसूई, त्यांनी या कोरियामा नावाच्या टेकडीवरती, पहाडीवरती, हे टेम्पल आहे, अजूनही आहे किटोच्या तिथे, बरेच लोक व्हिजिट करून येतात. आपल्या स्टुडंटनी पण तिथे व्हिजिट केलेली आहे. कारण ते फॉरेनचे होते, ऑस्ट्रेलियाच्या एका स्टुडंटनी तिथे व्हिजिट केली. तर कसं आहे की या ऊर्जा अस्तित्वात ऑलरेडी होत्या. त्यांना ह्या मंदिराच्या तिथे किंवा ह्या टेकडीवरती जाऊन त्यांनी काय केलेलं आहे, तिथे तपश्चर्या करायचं ठरवलं. मग तपश्चर्या करताना काय करायला लागेल, जसं आपल्याकडे सांगितलं होतं सेम त्यांनी तीच प्रोसिजर फॉलो केली. अन्न पाण्याचा त्याग करायचा. आपल्याही भारतात तेच करतात ना, जे काही हिमालयात तपश्चर्याला जातात किंवा काशीला जे लोक एका पायावरती तपश्चर्या करताना बरेच काय काय दिसतं आपल्याला, की अरे आपल्याला वाटतं की अरे हे कसे काय उभे राहू शकतात, या कशा काय गोष्टी आहेत. तेव्हा देखील त्यांनी काय केलं की मी अन्न पाण्याचा त्याग करेल आणि ह्या साधनेला सुरुवात करेल. मग साधना किती दिवसांची करायची, त्यांनी तो 21 आकडा कुठून पकडला, आपल्या देशाच्या ग्रंथांमधून. आपले जे पुरातन ग्रंथ आहे, वेद आहे, त्या वेदांमधून त्यांनी तो 21 आकडा पकडला आणि 21 दिवस त्यांनी काय केलं, तपश्चर्येला सुरुवात केली. हे जेव्हा तपश्चर्या का म्हणजे आपण किती दिवस साधना करायची आहे ते काउंट करण्यासाठी त्यांनी 21 खडे ठेवले स्वतःच. 21 खडे सकाळी सूर्योदयापासून सुरुवात करायचे, सूर्योदय व्हायचा तेव्हा साधना चालू करायचे, सूर्यास्तापर्यंत साधना करायचे आणि एक दिवस कंप्लीट झाल्यावर एक खडा टेकडीच्या खाली फेकायचा. कळालं. सोपं नव्हतं, कठीण आहे. कारण अन्न पाण्याचा त्याग करून एका या ठिकाणी राहणं आणि तशा पद्धतीने तपश्चर्या करणं. मग हळूहळू हळूहळू 15 दिवस झाले, 16 झाले, 17 झाले. त्यांना काहीतरी असं हे व्हायला लागलं की काहीच प्राप्त होत नाहीये, काहीच होत नाहीये, आहे की नाही काही. मग 20व्या दिवशी मात्र ते फार थकलेले होते, त्यांना शीण आलेला होता आणि त्यांना हताश झाले होते की अरे मी इतकं सगळं करतो आहे तरी माझ्याकडे काहीही आउटपुट नाहीये. तरी सुद्धा त्या हताश अंतकरणाने ते दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून साधनेला बसले. शेवटचा दिवस होता.
आणि त्यांना काय करायला लागले, साधना सुरू होती. सूर्यास्ताच्या वेळेस त्यांना आकाशामध्ये काहीतरी ऊर्जांचा प्रवाह जाणवायला लागला. आकाशामध्ये त्यांना काय झालं, काहीतरी प्रकाशमय ऊर्जा त्यांच्यापर्यंत येत आहे आणि त्याच्यावरती काहीतरी असे बबल्स सारख्या ऊर्जा आणि त्याच्यावर काहीतरी चिन्ह आहेत. काहीतरी साकेतिक चिन्ह आहे जे संकेत देत आहेत. हे ऊर्जा ते काय करायला लागले, त्यांना दिसायला लागल्यात, त्यांना अनुभवायला लागल्या. आणि हा ऊर्जांचा प्रवाह एकदम त्यांच्याकडे येतो आहे, ते त्यांनी फील केलं. आणि त्या ऊर्जा प्रचंड प्रमाणात होत्या, प्रचंड पॉझिटिव्ह, प्रचंड तेजस्वी ऊर्जा. तो गोळा त्यांच्यापर्यंत पोचला आणि ते काय झाले, बेशुद्ध झाले. कारण एवढ्या, एक तर उपवास होता, एवढ्या प्रचंड प्रमाणातल्या ऊर्जा आपण आत्मसात करतो आहे, हे त्यांना काही लक्षात आलं नाही. बेशुद्ध झाले. त्या बेशुद्ध अवस्थेत ते तशाच पद्धतीने होते अगदी रात्रभर. त्याच पद्धतीने पडलेले. सकाळी उठल्यानंतर प्रचंड प्रमाणात भूक लागलेली होती आणि कळत होतं की काहीतरी आपल्याला झालेलं आहे आणि हे मिळालेलं आहे, याची काहीतरी प्राप्ती झाली आहे, ते कोणाला तरी सांगायचं की अरे हो, मला काहीतरी मिळालेलं आहे. आणि काहीतरी याचा म्हणजे कशा पद्धतीने वापर करायचा ते देखील माहिती नव्हतं, काय करायचं ते देखील माहिती नव्हतं, पण ऊर्जा मात्र मिळालेल्या आहे. मग त्या घाईच एकदम प्रचंड घाईमध्ये टेकडी उतरायला सुरुवात केली तर पायाला ठेच लागली. उतरता उतरता पायाला ठेच आली. त्या बोटाला ते बोटाला तिथे पायाला ठेच लागल्यानंतर काय केलं, आपण प्रत्येकाला आपल्याला जेव्हा दुखतं तिथे आपण काय म्हणतो, आई गो, बरोबर होतं. आणि तिथे आपण काय करतो, डोकं दुखत असल्यावर हात जातो. आई बाळाला झोपवते तेव्हाही हातानेच झोपवते. आपल्याला कुठे दुखत असलं तर आपण वारंवार काय करतो, हातानेच त्याला पकडतो. इथे आपल्याला कट लागलं तरी हात पकडून ठेवतो. त्याच पद्धतीने डॉक्टर मिकाउसींनी काय केलं, त्या जखमेवरती आपल्या हाताचा स्पर्श केला. त्यांच्या रक्त तर थांबलं नाही, पण त्यांचं काय झालं, काही वेळात त्यांचा पेन नाहीसा झाला. ते खाली व्यवस्थित उतरू शकते. हळूहळू त्यांना असं जाणवायला लागलं की रक्तप्रवाह पण थांबतोय. अशा पद्धतीने हा त्यांना रेकीमध्ये आलेला पहिला अनुभव होता. मग भूक तर लागली होती. मग जवळच्या काहीतरी जे काही हॉटेल भेटत आहे तिथे खायचं ठरवलं. आणि आपण बघूया की आता प्रचंड भूक लागली. तो हॉटेल मालक म्हणतोय की तुम्ही साधना करून आलेले आहे, तुम्ही एवढ्या प्रमाणात खाऊ नका. तुम्ही काय करा, साधे फ्रुट्स खा, ज्यूस घ्या. पण मिकाऊसूंनी ऐकलं नाही. मिकाऊसू काय म्हणाले, मला प्रचंड प्रमाणात भूक लागलेली आहे आणि मला ते काय करायचंय, खायचंय. मला तुम्ही जेवायला द्या. आणि ते जेवण करता करता त्या हॉटेल मालकाची मुलगी त्यांना समोर दिसली, जिचा दात दुखत होता. मग दात दुखत होताना तर त्यांना कळालं की अरे, माझा पेन माझ्या हातामुळे थांबलाय. तर मी आता डॉक्टर मालकांनी हॉटेल मालकांनी काय केलं, डॉक्टर मिकाउसींना काय केलं, ते वाढताना त्यांना दिसली की ही अशी दाताचं हे दुखतंय. मग मिकाउसींनी विचारलं की हिला काय होत आहे. तर हॉटेल मालक म्हटलं की हिचा दात दुखत आहे. तर म्हणे मी हिला अशा पद्धतीने हे करू का, बरं करू का किंवा हील करू का. तर ते म्हटलं ठीक आहे. तर डॉक्टर मिकाउसींनी काय केलं, आपल्या हाताचा स्पर्श तिच्या गालावरती केला. या ऊर्जा काय केल्या, दात जिथे पोझिशन आहे तिथे आपला 5 मिनिटं हात ठेवला आणि त्यांना काय केलं, हिलिंग देण्याचा प्रयत्न केला. हिलिंग देण्याचा प्रयत्न केला. काही क्षणात त्यांना हे पण जाणवायला लागलं की त्या मुलीचा दात थांबलेला आहे. हा काही चमत्कार होता का? असं साधना. साधनेचा परिणाम आहे. आपले ऋषीमुनी पण तेच करत होते. साधनेचाच फळ मिळायचं ना. साधनेचा परिणाम ते देत होते. साधनेमुळेच प्राप्त होतो त्या सगळ्या गोष्टी. म्हणून रेकीमध्ये 21 दिवसांच्या साधनेला खूप महत्त्व दिलेलं आहे. जेव्हा तुमचा जे अट्युनमेंट होतं, म्हणजे सांगते मी समजून काय असतं ती प्रोसिजर. रेकी ही गुरु शिष्य परंपरेवर चालते. बरोबर. डॉक्टर मिकाउसींचा आता पुढे इतिहास पण बघूया की कशा पद्धतीने त्यांनी त्या ऊर्जांना समजून घेतलं आणि कोणाला त्यांनी शिष्य बनवलं होतं, ते पण आपण जाणून घेऊ. या पद्धतीने पहिल्यांदा हा अनुभव आला. नंतर दुसऱ्यांदा त्या मुलीचे दातदुखी बंद झाली. जेवण पण प्रचंड प्रमाणात केलं. मग आता घरी आले की आता आपण घरी काय करायचं, घरी जायचं. घरच्यांना सांगितलं आणि पहिल्यांदा सगळे स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. बरोबर. आणि नंतर ज्या ऋषींना
त्यांना विचारलं होतं की साधनेला कुठे मी काय करायला पाहिजे. ज्या ऋषींची ज्या गायडन्स झेन मुनींना त्यांनी विचारलं होतं, त्या झेन मुनींकडे हे गेले आणि त्यांना म्हटलं की आता मला या ऊर्जा प्राप्त झाल्या आहे, आता मी काय करू, मी तुमची सेवा करतो. त्या ऋषी पण आजारी होते, ते झेन मुनींना त्यांनी बरं केलं, त्यांची सेवा केली. त्यानंतर त्यांच्या परमिशननी ते काय केले, एका जपानमध्ये तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बॉम्ब हल्ले झाले होते, त्यामुळे तिथलं वातावरण फार डिस्टर्ब झालं होतं. बरेच लोक काय झाले होते, एकटे पडले होते. बऱ्याच लोकांचे नातेवाईक त्यांना सोडून गेलेले होते. मग अशा वेळेस त्यांनी ठरवलं की आपल्या देश आहे, आपलं जे जपान आहे, तिथल्या गरीब वस्तीमध्ये जाऊन जे काही लोक आहेत त्यांना काय करायची, मदत करायची. त्यांना हिलिंग द्यायची, त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्सच्या बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करायचा, त्यांना गाईड करायचं. मग अशा ठिकाणी त्यांनी काय केलं, एक कॅम्प म्हणतात ना, डॉक्टर कसे कॅम्प लावतात, बरोबर सगळ्यांनी बघितलंय, डॉक्टर लोक कॅम्प लावतात, त्या पद्धतीने त्यांनी काय केलं, एका म्हणजे गरीब वस्तीमध्ये जाऊन स्वतःसाठी कॅम्प लावला आणि तिथे त्यांनी हिलिंग द्यायला सुरुवात केली. लोक वेगवेगळ्या प्रॉब्लेममधनं त्यांच्याकडे येत होते आणि डॉक्टर मिकाऊ सुई काय करत होते, त्यांना सोल्युशन्स देत होते, त्यांना रेकी देत होते किंवा त्यांना काउन्सिल करत होता आणि त्यांना प्रॉब्लेमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण हे करता करता त्यांना जाणवायला लागलं की 7 वर्षांपूर्वी ज्या लोकांना मी रेकी दिली होती, बरोबर ज्या लोकांना मी हिलिंग दिली होती, त्यांच्यामध्ये 7 वर्ष झाल्यानंतरही ते आळशी होते. त्यांच्या स्वतःमध्ये काहीही फारसा परिणाम झालेला नव्हता. परत ते रेकी घेत होते आणि निघत होते. रेकी घेत होते, स्वतः असे एफर्ट्स पुट करत नव्हते. आणि त्यांना माहिती आहे आपल्याला काही झालं की डॉक्टर मिकाऊ सुई आहे, मी हिलिंग घेईल आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मग त्यांना हे बघून बघून ना हताश व्हायला लागले की ज्या लोकांना मी या वस्तीच्या बाहेर राहायला पाठवलं, वस्तींपासून ते लोक स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायला सुरुवात होती, तेच लोक वारंवार माझ्याकडे रेकी घ्यायला येत आहेत, तेच लोक वारंवार प्रॉब्लेम्स घेऊन येत आहे. कारण ते आळशी झाले होते, काहीच करत नव्हते, स्वतःचे हातपाय हलवत नव्हते. मग ते हताश अवस्थेमध्ये पुन्हा त्यांच्या कॅम्पमध्ये म्हणजे त्या कुटीमध्ये जाऊन बसले आणि हताश अवस्थेमध्ये प्रेयर करायला लागले की ईश्वरा असं का होतंय, मी तर या ऊर्जांना चांगल्या पद्धतीने दिलं होतं, मी तर माझे पॉझिटिव्ह माइंडसेट होता, समोरच्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे काय आनंद निर्माण करायचा माझा हेतू होता, आणि आज तेच लोक वारंवार माझ्याकडे येत आहे, असं का. मग त्यांना काय अनुभव आला आणि एक आकाशवाणी झाली की या लोकांना हिलिंगसाठी कोणी तुला बोलवलं होतं का, बरोबर. त्यांना काय अनुभव आला की तुला यांना हिलिंग देण्यासाठी कोणी बोलवलं होतं का, की इथे कॅम्प टाकून ठेव, इथे या लोकांना बरं कर. नाही. मग लोकांना बरं केल्यानंतर तू त्यांच्याकडनं काहीतरी एनर्जी एक्सचेंज घेतली होती का, म्हणजे काहीतरी तू त्यांना काय केलं होतं, काहीतरी तू त्यांच्याकडनं देवाणघेवाण केली का, म्हणजे तू जर ऊर्जा ट्रान्सफर करत आहे, तू जर त्यांना काहीतरी देत आहे, तर त्यांच्याकडून काही घेतलं का. तेव्हा म्हटले डॉक्टर मिकौसन नाही. म्हणून तेव्हापासून रेकीमध्ये 2 नियम तयार झाले की कोणाला न विचारता रेकी द्यायची नाही. ठीक आहे. आणि जर तुम्ही कोणाला रेकी देत असाल, त्याच्या बदल्यात काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायचं. काहीतरी एनर्जी एक्सचेंज म्हणजे काहीतरी आपण देवाणघेवाण आधी करत होतो, आपल्या ह्याच्यात बार्टर सिस्टीम होती की समजा रुपा मॅडमकडे बटाटे आहे आणि माझ्याकडे काय आहे, मेथी आहे किंवा गहूची शेती होत आहे, तर ते मला बटाटे देतील, मी त्यांना गहू देईन. किंवा एखाद्या व्यक्तीकडे जसं श्यामल मॅडमकडे आहे काहीतरी ज्वारी, तर त्या रुपाली मॅडमला काहीतरी ज्वारी देतील, रुपाली मॅडम त्यांना भाजीपाला देतात. अशा पद्धतीने आपण देवाणघेवाण करत होतो. आणि तेव्हा काय होतं, आपला कर्म बॅलन्स राहायचा, आपण कुणाच्या कर्मात हात नव्हतो घालत, आपण देवाणघेवाण करत असल्यामुळे पण काय होत होतं, क्लिअर राहायचा सगळा हिशोब. त्याच पद्धतीने रेकीमध्ये सांगितलं गेलं की तुम्ही हिशोब क्लिअर करा. स्वतःला जेव्हा तुम्ही इतरांना रेकी देत असाल, तेव्हा काय करायचं, काहीतरी अमाऊंट एनर्जी एक्सचेंज घेणं महत्त्वाचं आहे. एनर्जी एक्सचेंज तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. एक तर तुम्ही मनी रिलेटेड एनर्जी एक्सचेंज घ्या, एक तर समोरच्या व्यक्तीकडनं जी काही तुम्हाला असं गरज वाटते आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर माझ्या फॅमिलीला रेकी देते, माझी आई असेल किंवा माझी सासूबाई असतील,
तर त्यांना रेकी देताना आपण काय करू शकतो? जेव्हा माझ्या वडीलधाऱ्यांना मी रेकी देणार, त्यांच्याकडून आपण काय घेऊ शकतो? आशीर्वाद. बरोबर. त्या आशीर्वादांची गरज आहे आपल्याला. साधक म्हणून जेव्हा आपण रेकीचा वापर करायचा आहे, आपल्याला प्रचंड आशीर्वादांची गरज आहे. कारण या ऊर्जांच्या साहाय्याने आपण इतरांना हिलिंग देणार, इतरांचं भलं करणार, इतरांना त्यांच्या प्रॉब्लेम पासून दूर करणार, आपण माध्यम बनणार आहोत. म्हणून आपण आशीर्वाद खूप महत्वाचे आहे. मग आपण आपल्या घरच्यांना, वडीलधाऱ्या लोकांना रेकी देताना त्यांच्याकडून ब्लेसिंग्स घ्यायच्या, आशीर्वाद घ्यायचे. बरोबर. त्यांना तुम्ही न मागता रेकी देऊ शकता. जर आपल्या फॅमिलीमधले कोणी आजारी आहे, त्यांना आपण न मागता रेकी देऊ शकतो. आपल्या मुलांना देखील न मागता रेकी देऊ शकतो, कारण आपण जी फॅमिली असतो ही एकमेकांच्या कर्मबंधनातून एकत्र आलेली फॅमिली आहे. तुमचे कोणी हजबंड आहे, कोणची वाईफ आहे, ते मागच्या जन्मातलं तुमचं ज्या व्यक्तीसोबत जास्त देवाणघेवाण राहिली असेल ना, त्या व्यक्तीसोबत, ज्या व्यक्तीसोबत प्रचंड प्रमाणात भांडणं असतील, प्रचंड देवाणघेवाण राहिली असतील, ते लोक नवरा बायको म्हणून जन्माला येतात. कळतंय? त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीची म्हणजे मागच्या जन्मात आपण सेवा केली असेल, तिचा पुत्र होऊ शकतो. जे आपण गायीची सेवा केलेली असेल, तर त्या पद्धतीने ती आपलं मूल म्हणून जन्माला येते. वेगवेगळे नातेसंबंध आहे आणि वेगवेगळ्या नातेसंबंधामध्ये आपली काहीतरी देवाणघेवाण आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मग ही देवाणघेवाण करताना मी जर माझ्या मुलांना रेकी देत असेल, तर छोटे छोटे कामं सांगा. कामं कसे? लहान मुलं आहे 5 वर्षाच्या वरचे, तर त्यांना म्हणायचं की तू माझ्यासाठी एक ग्लास पाणी भरून आण, किंवा माझं ताट उचलून ठेव, किंवा एवढ्या कपड्यांच्या घरात घाल. तुम्ही छोटे छोटे मुलांना कामं सांगू शकता, कारण आपण त्यांच्या कर्मात अडकलेलो. आणि आई वडिलांना किंवा वाडवडला जे काही वडीलधारे लोक आहेत, त्यांना रेकी देताना आपल्याला काय करायचं आहे? त्यांना आशीर्वाद मागायचे. कळालं? इथपर्यंत कळालं का की इथे काही प्रॉब्लेम्स आहेत? इथे काही प्रश्न आहे कोणाचे? नाही. घाई होत आहे का? समजलं का अंकिता मॅडम, स्नेहा नाही मॅडम, नाही, व्यवस्थित व्यवस्थित सांग. प्रिया मॅडम, समजत आहे? नक्की समजलं? काही प्रश्न आहे का की रेखी कशा पद्धतीने देता येईल, कोणाला देता येईल? नक्की. हां. फॅमिलीला रेकी देत असाल तर परमिशन घेण्याची गरज नाही. तेव्हा तुम्ही डायरेक्टली रेकी देऊ शकता. जे कारण ब्लड रिलेशनचे नातेसंबंध आहे, काही आपल्या घरातले मेंबर्स आहेत, तेव्हा रेकी देताना परमिशनची गरज नाही. पण जर तुम्ही इतरांना रेकी देत असाल, तेव्हा काय करायचं आहे? त्यांना परमिशन घ्यायची आहे. त्यांनी मागितल्याशिवाय कोणाला रेकी देऊ नका. कारण बघा, आपण कोणी फुकटचं नॉलेज दिल्यानंतर त्याची किंमत करतं का? मग आपल्याला डायरेक्ट लोक काय म्हणतात? फुकटचे सल्ले देऊ नकोस. मला माझं समजतं. तिथे आपण आपल्या नॉलेजचाही अपमान करून घेतो, आपण स्वतःचाही सेल्फ रिस्पेक्ट गमावतो, आणि जे काही आपण देतो आहे तेही पाण्यात जातं. मग अशा कंडिशनला कोणालाही फुकटचा सल्ला देऊ नये, कोणाला निर्णय सांगायला जाऊ नये. ज्याला त्याला त्याच्या कंडिशन, मी जेव्हा मदत मागितली कोणी, तेव्हा मात्र 100% 200% आपल्याला काय करायचं आहे? 200% मदत करायची. ओके. अनम्यूट केलंय मी. आता आलंय का? बघा बरं. हो. हा. बोलता येत नव्हतं, म्यूट झाले होते मी तुमच्याकडून. बरं बरं. ओके. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? हो. की मग आता ह्या ऊर्जा, डॉक्टर मिकाउसूंनी या ऊर्जांना जेव्हा जाणलं, त्यांच्या सानिध्यामध्ये कोण आलं होतं ते पण बघूया, की पहिल्यांदा त्यांनी कोणाला ह्या ऊर्जा शिकवल्या. त्यांचं मेजर, जर आपण कोणी म्हटलं की मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे रेकीमध्ये, तर पहिल्यांदा येतात मिकाऊ सुई, त्यानंतर चिजुरो हयाशी, आणि नंतर येतात हवाई टकाटा. मग चिजुरो हयाशी कोण होते? ते पण अमेरिकेमधले एक हे होते, सायंटिस्ट म्हणता येईल, किंवा असं म्हणता येईल की एखादी व्यक्ती होते की ज्यांना रेकीच्या मध्ये क्युरियोसिटी निर्माण झाली, आणि ते पहिल्यांदा रेकीचे ग्रँड मास्टर झाले डॉक्टर मिकाउसूंकडनं. या ऊर्जा डॉक्टर मिकाउसूंनी चिजुरो हयाशींना ट्रान्सफर केल्या. त्यांनी मिकाउसूंसोबत जे सिम्बॉल त्यांना प्राप्त झाले होते, त्या सिम्बॉलमध्ये वेगवेगळ्या हिलिंग टेक्निक, म्हणजे वेगवेगळे प्रयोग सुरुवात केले.
ही एनर्जीला अजून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काय केलं, डेव्हलप केलं. अजून वेगवेगळ्या हिलिंग टेक्निक त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि अजून बाही रेकी कशा पद्धतीने पॉवरफुल होईल हा त्यांनी विचार केला. नंतर त्यांनी त्यांच्याकडे जे होते ते हवाई टकाटा, ज्यांची आपण इमेज बघितली. हवाई टकाटा स्वतः एक वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर पेशंट होत्या. त्यांचं तुम्हाला बुक पण आहे. यू कॅन, मी तुम्हाला पुस्तकाचं वाटलं तर ज्याला वाचायचं असेल किंवा ऑर्डर करायचं, माझं नाही आहे ते पुस्तक, पण ज्याला वाचायचं असेल त्यांना मी नावं पाठवून देईल. हवाई टकाटांना स्वतः कॅन्सरच्या पेशंट होत्या. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर झालेला होता, डिटेक्ट झाला होता. कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यानमध्ये त्यांना रेकीचा माहीत पडलं की अशी एनर्जी आहे आणि त्यांनी चिजरो हयाशींच्या हेल्थ क्लिनिकमध्ये ते गेले आणि चिजुरो हयाशींकडनं त्यांनी रेकी शिकली. रेकीची दीक्षा चिजुरो हयाशींनी घेतली आणि या ऊर्जांना त्यांनी जाणून घेता घेता वयाच्या 80 वर्षापर्यंत हवाई टकाटा जगल्या. वयाच्या 80 वर्षापर्यंत हवाई टकाटा जगल्या. त्यांनी 22 ग्रँडमास्टर म्हणजे रेकीचे ट्रॅडिशनल रेकीचे टीचर तयार केले. 22 ग्रँडमास्टर तयार केले. त्यामध्ये त्यांची एक नात पण ग्रँडमास्टर होती. एवढं त्यांनी रेकीमध्ये स्वतः रेकीच्या ऊर्जा अनुभवल्या, स्वतः रेकीमध्ये वेळ दिला, संशोधन केलं आणि यांनी ग्रँड मास्टर तयार केले. त्याच्यातूनच या त्यांनी जर एवढे 22 ग्रँड मास्टर तयार केले नसते तर भारतापर्यंत रेकी पोचली नसती. कारण त्यांच्याच ग्रँडमास्टर थ्रू त्या आपल्या भारतापर्यंत रेकी आली, रेकी प्रवाहित झाली. रेकीचा जसं बरेच हे झाले म्हणजे त्यांच्याकडे ग्रँडमास्टर झाले, त्यांच्याकडे बरेच ग्रँडमास्टर, मग भारतामध्ये 2-3 मेन ग्रँडमास्टर झाले. काहीतरी आता जे एक्सपायर पण झालेले आहेत. बरेच असं आहेत की खूप म्हणजे झाले त्याला वर्ष. तर काही ग्रँडमास्टर त्याच एका सिक्वेन्सनी रेकी ही काय करते, दीक्षावरती आहे. गुरु शिष्य परंपरा याच्यावरती आधारित आहे. म्हणजे एक ग्रँड मास्टर दुसऱ्या म्हणजे स्टुडंटला देईल, स्टुडंट म्हणजे किंवा ग्रँड मास्टर तो दुसऱ्या ग्रँड मास्टर तयार करेल. अशा गुरु शिष्य परंपरेवरती रेकी हे आधारित आहे. कळालं? म्हणून रेकीला मध्ये दीक्षेला महत्त्व दिलेलं आहे. दीक्षा ही रेकीमध्ये घ्यावी लागते. जेव्हा जेव्हा तुम्ही जितक्या तितक्या लेव्हल कराल त्या त्या लेव्हलची आपल्याला एकदा दीक्षा घ्यावी लागते. इथे पहिल्यांदा रेकी शिकणारे कोण कोण आहेत, ज्यांना रेकीबद्दल काहीच माहिती नव्हतं? भावना मॅडम, श्यामल मॅडम, अंकिता मॅडम, सोनाली मॅडम, सगळेच ऑलमोस्ट पहिल्यांदा आहे. कोणीच इथे पहिल्यांदाच आहे सगळे? कोणीच हो 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 वर्षा मॅडम पण बर. ठीक. जागृती मॅडम पहिल्यांदाच रेकी शिकताय? हो मॅडम. बर. ठीक आहे. ठीक आहे. काही लोकांनी जर म्हणजे वेगळ्या ठिकाणी पण दीक्षा घेतली असेल तर पहिल्या लेवलची दीक्षा घ्यावी लागत नाही. ही कुठल्याही लेवलची म्हणजे तुम्ही पहिली लेवलला आले तर पहिल्या लेवलला दीक्षा घ्यावी लागते, ती एकदा घ्यावी लागते. दुसऱ्या लेवलला दीक्षा अ, घ्यावी लागते, ती दुसऱ्यांदा घ्यावी लागते. आणि तिसऱ्या लेवलची दीक्षा एकदा, आणि जर तुम्ही टीचर होणार असाल तर त्या लेवलची दीक्षा एकदा घ्यावी लागते. प्रत्येक लेवलला आपल्याला दीक्षा ही एकदाच घ्यावी लागते. तुम्ही जर कुठे म्हणजे दीक्षा घेतली असेल लेवल 1ची तर पुन्हा दीक्षा घ्यायची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही ज्या लोकांना दीक्षा घ्यायची असेल किंवा रेकीला च्या पुढे पुढे जायचं असेल तर त्यांनी दीक्षा घेऊ शकता. ठीक आहे. मग ती दीक्षा कधी दिल्या जाईल ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि शनिवारी आपल्याला, उद्या शनिवार आहे तर आपण देऊ शकतो. उद्या शनिवारी ज्यांना ज्यांना सकाळी पॉसिबल आहे, शनिवारी किंवा सोमवारी तुम्ही ठरवून मला सांगा की मॅडम आम्ही अवेलेबल आहे. सकाळी आपल्याला दीक्षा घ्यावी लागते. सोमवारी नको मॅडम. सोमवारी घटस्थापना. घटस्थापना बाकीचं सगळं कुळाचार कुळधर्म. बरं बरं. ठीक आहे. तर दीक्षा घेताना तुम्हाला काय नियम आहे? उद्या जेव्हा तुम्ही समजा उद्या सगळे रेडी असाल तर तुमचे मंथली सायकल नकोय. मंथली हम्म. सायकल जर असेल तर तुम्ही दीक्षा घेऊ शकत नाही. तसं काही बंधन नाही, पण मी अवॉइड करते की ऊर्जा वाढवायला नको म्हणून. तुम्ही एकदा दीक्षा घेतली असेल तर पुन्हा दीक्षा घेण्याची गरज नाही. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मीठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करून बसायचं. हम्म. सांगितलं मी. मीठ आणि कॉफी पावडरनी आंघोळ करून बसायचं आहे. म्हणजे पाण्यात टाकायची ना? ओके.
मीठ आणि कॉफी पावडर आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. ज्यांना ज्यांना दीक्षा घ्यायची आहे त्यांनी 111 रुपये मला ॲज अ एनर्जी एक्सचेंज पाठवायचे आहेत. ठीक आहे. किती? 111 रुपये. हम्म. ते मी श्री स्वामीच्या तिथे दान करत असते. डोंट वरी, मी म्हणजे फ्री म्हणजे फ्रीच देते, फक्त तुमचा आणि माझा कर्मा क्लिअर राहावा म्हणून मी 111 हो. एनर्जी एक्सचेंज घेते. ज्यांना पहिल्या लेवलची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी सकाळी अ, हा. नेमकं काय म्हणजे काय देणार तुम्ही? दीक्षा देणार म्हणजे नेमकं काय करणार ते मला जाणून नाही, ते घ्यायचं. सांगू शकत नाही मॅडम. त्यामध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही अजून हे नाही ना पुढे. ते सांग, दीक्षा म्हणजे काय, मी रेकीला मी तुम्हाला शिष्य बनवणार असं होत असतं. ज्याकडे आपण रेकी शिकतो आहे तो इथे गुरु शिष्य परंपरेवरती रेकी चालते. त्या पद्धतीने तुम्ही बा माझे शिष्य होणार आहे आणि मी तुम्हाला दीक्षा देताना, अट्युनमेंट देताना, शक्तिपात देताना काय करते, तुमची एनर्जी त्या रेकी शक्तीसोबत जोडून देत असते. अच्छा. रेक्या ग्रँडमास्टरचं काम काय आहे? या ऊर्जांना रेकी सोबत जोडून द्यायचं. प्लंबर काय पद करतो मला सांगा? पाईपलाईन मध्ये जर ब्लॉकेजेस आहे, प्लंबर काय करणार? कनेक्शन देणार जोडून. जोडून आणि कनेक्शन. ब्लॉकेजेस 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 दूर करणार. काढणार. बरोबर. जेणेकरून पाण्याचा फ्लो राहील. करेक्ट. त्याच पद्धतीने मी एक माध्यम आहे. रेकी ग्रँड मास्टर किंवा रेकीचा टीचर काय करतो? तुम्हाला त्या ऊर्जांसोबत जोडून देण्याचं काम करतो. जे काही तुमचे रेकी अस्तित्वात आहे, आपण हाताच्या एनर्जी जाणवल्या की नाही, या ऊर्जा जाणवल्या, ही प्राण ऊर्जा तुमच्या माझ्यामध्ये सर्वत्र, अगदी सजीवांमध्ये ही ऊर्जा अस्तित्वात आहे. या ऊर्जांचा वापर करताना आपल्याला काय होतात, जे काही आपल्या वयानुसार आपण जे ब्लॉकेजेस तयार केलेले असतात, या ऊर्जांचा प्रवाहामध्ये जे एक स्मूथ प्रवाह व्हावा म्हणून आपण रेकीची दीक्षा घेत असतो. पहिल्या लेवलची एकदा, दुसऱ्या लेवलची एकदा, तिसऱ्या लेवलची एकदा आणि चौथ्या लेवलची एकदा. जर तुम्ही कोणाकडे दीक्षा घेतलेली असेल तर पुन्हा दीक्षा घ्यायची गरज नाही. ठीक आहे. मला एक डाऊट होता मॅम. आणि दीक्षेचा कार्यक्रम किती वेळ चालतो? 20 मिनिट. चांगला. 20 मिनिटं. लगेच मॅम त्याच्या मला एक डाऊट होता. लेक्चर देणार का मग? काय म्हटलं भावना? लगेच लेक्चर देणार का तुमचं? नाही नाही, उद्या सकाळी फक्त दीक्षा होईल आणि क्लासचा टायमिंग जो आहे तेव्हा क्लास होणार. मॅम मला एक डाऊट होता. हा बोला. ते मी ऍक्च्युली आज बाळ थोडं झोपेत आहे ना, त्यामुळे मला इंटरॅक्टिव्ह होता येत नाहीये. पण एक डाऊट आहे मला की तुम्ही लेवल 2 आणि लेवल 3 ला पण आम्हाला म्हणजे गाईड कराल का? हो मला पर्सनली इंटरेस्ट आहे म्हणून विचारलं की हे हो. लेवल 1 चं आपलं चालू आहे. लेवल सो नंतर यानंतर त्याचे तुम्ही लेवल 2 आणि 3 करू शकता. हा लेवल 2 आणि 3 चं तुम्ही चार्जेबल असेल काही प्रॉब्लेम नाही, पण ते कंटिन्यू शिकवणार. तुम्हीच करू हो हा मी तुम्ही करू शकाल का? हो करून घेऊ. चालेल. हं? मीच करून घेणार आहे, डोंट वरी. पण काही ओके मॅम, काही ठीक आहे. लोक कसं असतात ना, स्नेहा मॅडम, आता हा बरेच लोक रेकीचं वेगवेगळ्या ठिकाणी पहिली लेवल हा झालेली असतात, मग कधी मला टेस्ट करायला येतात की ही मॅडम कशी शिकवते, ती मॅडम नाही कशी नाही. शिकवते, असं होतं. तर हम्म. तेव्हा नाही पण म्हणून जर मला विचारावं तुमचं लागतं की तुम्ही पहिल्यांदा दीक्षा घेतली आहे का. जर नाही तुम्ही नाही, आता समजा मी फ्रेश आहे म्हणजे हा. फ्रेशली तुमचं लेक्चर अटेंड करते. हम्म. आणि ऍक्च्युली आज एनर्जी फील्ड मला ह्याच्या दिवशी ते युट्यूबला शॉर्ट्स बघितले ना की अशी एनर्जी फील करायची, मला ह्याच्या आधी कधीच झाली नाही, पण आज फर्स्ट टाइम मी फील केलं. माहित नाही काय मॅजिक आहे, पण हा. हे क्लिनिंग बहुतेक सेल्फ क्लिनिंग झालं नव्हतं म्हणून असेल होत, पण आज झालं फील. आणि मग इथून पुढे मला म्हणजे तुमच्या इथे कंटिन्यू करायचंय लेवल 2 आणि 3, तर मी पर्सनली अप्रोच करेन तुम्हाला. येस मॅम, येस. ठीक आहे. मॅम ओके, सकाळी किती थँक्यू मॅम. वाजता? सकाळी 7 वाजता. ओके. डबे करायचे आहेत का? आणि मॅम अजून एक होतं हा. की थोडा म्हणजे सकाळी 7 वाजता घरामध्ये म्हणजे थोडस आता बेबी असल्यामुळे थोडा गोंधळ असतो, तर त्याला शांतता वगैरे असं लागते का? म्हणजे मी तसं अरेंज करेन. बाळ तुम्ही तुमच्या मिस्टर जवळ किंवा सासू सासरे असतील तर त्यांच्याजवळ थोडा वेळ ठेवा. तुम्हाला एका मेडिटेशन पोज मध्ये बसावं लागतं आणि दीक्षा घ्यावी लागते. 20 मिनिटांचं. थोडस मॅडम थोडस लवकर घेतलं तर चालेल की मग? 10 वाजता घेऊ का? तुम्ही रेडी राहाल 6 वाजता? हो हो हो. किती वाजता म्हटलं? 6 वाजता. 6ला कसं शांतता पण असते, कोणी दार वाजवत नाही, काही नाही. 6ला चालेल. हो काय हो चालेल ना मॅम. सुट्ट्याचे दिवस उठा ना नाही लवकर. मॅडम, हो हो चालेल माझ्या मॅम. मुलांचे डबे असतात. डबे असतात. मॅडम हा, पावणे सॅटरडे 7ला उद्या. मुलं जातात माझे शाळेत. बर. सॅटरडे उद्या, मॅडम, सॅटरडे. मला पण नाही जमणार ना मॅडम उद्या. बर. माझी थेरपिस्ट येते, तर तुम्ही 9 9:30चा टाइम ठेवला तर जरा बरं होईल असं.
बरं किंवा डबे, 10. बरं ठीक आहे. मुलं किती वाजता सगळ्यांचे चालले जातात? 9 वाजेपर्यंत चालेल का? हो चालेल. किंवा 9:30ला तुम्ही ठेवलं तरी चालेल. तुषार सर, तुम्ही दीक्षा घेतलेली आहे की पहिल्यांदाच घेणार आहात? फर्स्ट टाइम घेणार आहे. मग तुमचं ऑफिसचं टायमिंग काय आहे? माझं 12ची शिफ्ट आहे उद्या. 12ची शिफ्ट आहे. मग 9:30ला चालेल का सगळ्यांना? किती जण आहेत? मग आता हा, जे लोक आहेत, हा, चालेल. चालेल 9:30. हो चालेल. मॅम चालेल. तोपर्यंत आणि जेव्हा घ्यायचे तोपर्यंत मिठा आणि कॉफी पावडरने आंघोळ करून बसायचं. ज्यांना ज्यांना घ्यायची आहे 9:30ला घेऊया. ठीक आहे. आणि मग फास्टिंग वगैरे कसं करायचं, म्हणजे फास्टिंग फास्टिंग? वगैरे काही नाही. तुम्ही एखादं फ्रुट्स खाऊ शकता. अ, चहा, कॉफी, पाणी, जे काही चहा बिस्किट खायचं असेल किंवा तुम्हाला थोडंसं काही छोटूसा नाश्ता करायचा असेल तर तो थोडासा 1 तास अगोदर करा. मॅडम, सकाळी लवकर आंघोळ करून मग 9:30ला बसलं तर चालेल का? आंघोळ हा हा. केल्या केल्या बसायचं? नाही नाही, आंघोळ करून बसायचं आहे. 9:30ला बसलं तरी चालेल. नाही म्हणजे सकाळी जर 7ला आंघोळ झाली असेल आणि डायरेक्ट तरी 9ला 9:30ला हो हो, चालेल चालतंय. चालेल चालेल. ठीक आहे. मॅडम, आणि कॉफी आणि मीठ दोघं मिक्स करून करायची ना आंघोळ? हा, कॉफी 1 चमचा घ्या आणि मीठ पावडर 1 घ्या. मॅडम, उद्या जर आपण काही कारणाने जॉईन नाही करू शकलो, हा, प्रयत्न तर आहे, पण मग कधी नंतर तुम्ही देणार? तुम्ही मला जेव्हा अप्रोच कराल तेव्हा. फक्त ओके. संडेला दीक्षा होणार नाही. म्हणजे ओके. तुमचं जर मंथली सायकल असेल तर दीक्षा घ्यायची नाही. हा. संडे दीक्षा होणार नाही, कारण त्या दिवशी अमावस्या आहे. मग ओके. घटस्थापनेपासून तुम्ही कधीही दीक्षा घेऊ शकता. तुमची जर मंथली सायकल सुरू असेल तर हं. घटस्थापनेपासून तुम्ही घटस्थापनेला देखील घेऊ शकता, कारण तोही दिवस छान आहे. हो चालेल. सगळ्यांचीच तुम्ही मॅडम, सोमवारी किंवा बुधवारी सकाळी घ्या ना मॅडम. चांगल्या दिवसापासून सुरुवात करा ना. पण काही जणांकडे घट आहे. मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ठरवा. सोमवारपासून सोमवारी नका घेऊ, मंगळवारी घ्या. दिवस देवीचा पण वार आहे आणि छान सगळेच मग फ्रेश असतील, प्रसन्न वातावरण असेल. ठीक आहे चालतंय का समजून. तुम्हाला सगळ्यांना? नको, उद्या घ्या, उद्या उद्या. होऊ दे. हो मॅडम, बाकीच्यांचे नंतर घ्या, आमचे उद्या घ्या. मॅडम, मॅडम, हो पॉसिबल बोला, नाही आहे मग. वर्षा मॅडम. हा मॅडम, वयाची अट आहे काय त्याला काही? 11 वर्ष. 11 वर्ष. लहान मुलांना नाही द्यायची दीक्षा. 11 वर्षाचे झाले म्हणजे ते थोडे टीनेजर मध्ये झाले, साधना करायला तयार होतात ना. आणि आपण हा बोललेलं त्यांना सगळ्या गोष्टी समजतं. आणि हा. हा, आणि त्यांची एकदम एनर्जी वाढवून उपयोग होत नाही. ठीक आहे. आपण जे दीक्षेमध्ये आपली साधना करणार, ती एनर्जी आपली वाढवणार किंवा आपण आपल्या शरीरावरती काम करणार, मनावरती काम करणार. लहान मुलांना कोवळं आहेत. एकदम मला सांगा, फुल एकदम उमललं तर चालेल का तुम्हाला? त्या कळीला असं आपण जबरदस्ती मुलवू शकतो का? नाही, म्हणूनच विचारलं मॅडम, किती वयाची अट आहे? हळूहळू हळू 11 हा. वर्षाच्या पुढे आपण त्या मुलांना मी माझ्या मॅडम, मी माझ्या बहिणीला विचारून पाहते. बरं. ती 17 वर्षाची आहे. हा, तिला चालेल. हा तिला चालेल. हा ठीक आहे. हा. तुम्ही फक्त म्हणजे हे रेकी शिकवणार ना तुम्ही? हा, रेकीच शिकवणार. हा हा. नाही म्हणजे मंत्र वगैरे देणार का असं? नाही नाही, आता मंत्र नाही का, काही काही रेकीच. गुरु काय करतात ना, असं माझी झालेली आहे दीक्षा. हा, हा. तर मंत्र 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 वगैरे. ते 3rd लेवलला असतो. मंत्र साधना जी आहे ना, ती 3rd लेवल कंप्लीट झाल्यानंतर असते. हा आता जनरल तुमची सध्या तुमची जी क्लिन्झिंग प्रोसिजर आहे, त्यानंतर एनर्जी आपण 21 दिवसांचं साधना करतो. असं 21 दिवसांची साधना सुरू असतानाच आपण काय करत असतो, 2nd आणि 3rd लेवलचं 21 दिवसांचं सेशन घेतो. ओके मॅडम, मॅडम किती लेवल विचारून असतात? सांगते मी. हा, याच्या रेकीच्या तुम्हाला लेवल जाणून घ्यायच्या असतील तर रेकीच्या टोटल 4 लेवल आहेत. रेकी लेवल 1 जे आता आपण शिकत आहोत ते मी पूर्ण शिकवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्याची फीस द्यायची नाहीये. एनर्जी एक्सचेंज मी फक्त दीक्षेची घेते, कारण तुमचा आणि माझा कर्मा क्लिअर राहावा म्हणून मी 111 रुपये एनर्जी एक्सचेंज घेत असते. 2nd लेवल आणि 3rd लेवल ही आहे मास्टर लेवल. म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये जिथे तुम्ही बसलेले आहात ते जगाच्या पाठीवरती तुम्ही कोणालाही रेकी पाठवू शकता. काही आईची मुलं दूर असतात, कुठे बाहेरगावी राहतात, त्या केसमध्ये आपण त्यांना रेकी देऊ शकतो. किंवा आपली बहीण दुसरीकडे राहते, भाऊ दुसरीकडे राहतो, मुलगा दुसरीकडे राहतो, त्या केसमध्ये पण आपण इतरांना रेकी देऊ शकतो. त्यासाठी मॅडम, सेकंड लेवल साठी दिवाळीला गॅप घ्या. हे 2nd लेवल होऊन जाईल, दिवाळीच्या अगोदरच होईल. दिवाळीच्या कारण
बाकीची तयारी असते त्यामुळे मग काही वेळेला पॉसिबल होत नाही. मग आम्हाला जरी रेकॉर्डिंग असलं तरी आम्हाला चुकल्या नाही नाही, चुकल्यासारखं चुकल्या वाटतं. चुरका म्हणजे रेकॉर्डिंग आपण बघतच नाही, अवॉइड करतो रेकॉर्डिंग. आपण सोबत सोबत जेव्हा शिकतो ना, ती गोष्ट खूप महत्वाची आहे. हा मग तेच ना, जर हा. एखाद दिवशी मिस झालं तर म्हणजे त्या आम्हाला चुकल्यासारखं होणार ते. म्हणून दिवाळी नंतर शक्यतो घेतलीत तर बरं होईल. ठीक आहे, मी कळवते तुम्हाला. तसं तुम्ही दिवाळी नंतर बॅचमध्ये जॉईन झाले तरी चालेल. चालेल. ठीक आहे. ओके, कळालं इथपर्यंत? इथे कोणाला प्रश्न आहे का? किती लेवल आहे? आणि जी लास्ट लेवल आहे, चौथी लेवल, त्याला म्हणतो आपण रेकीची टीचर लेवल. त्याला मॅडम उद्या हा, अंकिता मॅडम. उद्या मला चालेल दीक्षा. तर माझा नेटवर्क गेलं होतं, एकदा सांगा प्रोसेस. आंघोळ कशी करायची, काय टाकून करायची? आणि कॉफी पावडर टाकून करायची. कॉफी आणि मीठ पावडर. टाकून आंघोळ करायची. आणि कितीला आहे? 9ला? हो, 9:30ला आपण ठेवूया. ठीक आहे. चालते, होते, जमते. पर्यंत मुलं शाळेत चालले जातील तुमचे. हो, 8ला, 8, 8:30ला चालले जातात. त्यांनी मला पहिल्यांदा मेसेज करून ठेवा, उद्या कोणाला दीक्षा घ्यायची आणि मंगळवारी कोणाला दीक्षा घ्यायची. त्यांनी मला मेसेज टाकून ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. अजून कोणाचे काही डाऊट्स आहेत? मॅडम मेसेज कुठं करायचंय? तुम्ही अजून ग्रुप वगैरे क्रिएट केला नाही ना? तुमचं नाव माझा नंबर आहे ना, 81, लिहून घ्या आज तुम्ही नंबर. ओके. 8149 8898 8149889873. ओके. याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा. आणि हा जीपेचा पण नंबर आहे, 8149889873. मी तुम्हाला पर्सनली पण मेसेज टाकून ठेवते. ओके. मॅडम स्कॅनर पाठवा त्याच्यावर. हो, स्कॅनर पाठवते. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मंगळवारी घेतली तरी 9:30च्याच टायमिंगला घेणार का? तुम्हाला कुठला टायमिंग सुटेबल होणार तो घेऊ. मला ऍक्च्युली मला सकाळचं लवकर, माझी नात आहे छोटी, अच्छा. त्यामुळे ते हा. बघा, मला शक्तिपात देताना मी असं म्हणत नाही की मला ग्रुपमध्ये द्यायला पाहिजे. मी हा तुमच्यानुसार, फक्त माझ्या दुसऱ्या बॅचेस असतात, त्या बॅचेस हा. नाही होत. मला सकाळचा वेळ थोडासा कम्फर्टेबल होतो. हम्म, वेळेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार मला टाइम सांगा. मी हम्म, इंडिव्हिज्युअल पण रेकीच्या फर्स्ट लेवलचं पण अट्युनमेंट देते. मला हा. असं तेच दिलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे जरुरी नाही. मग मी तुम्हाला मेसेज केला संध्याकाळपर्यंत तर चालेल का? ठीक आहे, चालेल. मला त्या पद्धतीने की मॅडम माझं या टाइमला जमत नाही, तर मी तेव्हा पण देऊ शकते. चालेल. हा, मिस्टरांना पण सांगू शकता, ज्यांना ज्यांच्या मिस्टरांना घ्यायचं आहे त्यांना मिस्टरांना पण सांगू शकता. त्यांचे त्यांचे 111 रुपये पे करावे लागतील ना? त्यांचे आणि फक्त मला जागृती मॅडम, त्यांचा ट्रस्ट असला पाहिजे. कारण जेव्हा फक्त तुम्ही पैसे देत आहात हे नाही, तुम्ही ती साधना पण करायची आहे. ठीक आहे. अच्छा, मला तेच विचारायचं की मी आता दीक्षा घेईल तर त्याच्यामुळे माझ्यामध्ये स्वतःमध्ये काय चेंज झाले पाहिजे असं मला वाटतं का? तुम्हाला केलं पाहिजे त्याचं. काय म्हटलं तुम्ही? माझ्यात काय चेंज दिसले पाहिजे मला तुम्ही दीक्षा दिल्यानंतर? नाही, काहीच नाही, सध्या काहीच नाही. सध्या काही दीक्षा दिल्यानंतर तुमच्याकडे काही आल्यानंतर होईल. मी नंबर सेंड करते आहे. माझा नंबर बघा चॅट. ओके. या नंबरवरती चॅटबॉक्स मध्ये नंबर आला असेल तुम्हाला. या नंबरला तुम्ही मेसेज करून ठेवा. आणि ज्यांनी दीक्षा घेतली असेल त्यांनी पुन्हा दीक्षा घेऊ नका. ठीक आहे. तुमच्या मिस्टरांना घ्यायची असेल तर तुम्ही मॅडम रेकीच्या लिंक पण आम्हाला येतील का? कशाच्या? रेकीच्या ज्या रोजच्या लिंक असतात ना जॉईन होण्यासाठी, त्या येतील का आम्हाला? मग बिना ग्रुपला जॉईन करता? नाही, हो, येतील ना. मला पहिल्यांदा व्हॉट्सअपला मेसेज तर टाका. ओके. कदाचित हे मला तुम्ही ओके.
रेकीचा इतिहास समजला का? की रेकीच्या इतिहासामध्ये 3 लोकांनी खूप महत्त्वाचं कार्य केलं आहे. पहिलं होतंय डॉक्टर मिकाऊ सुई, मग होते चिजुरी हयाशी आणि त्यानंतर आल्या हवाई टकाटा, ज्यांनी स्वतः 22 ग्रँडमास्टर तयार केलेत. आपल्याला इतिहास का जाणून घ्यायचा असतो? की कोणाच्या तरी अनुभवावरनं आपण काहीतरी शिकत असतो, की त्यांनी ही गोष्ट केली आहे, त्या रस्त्यावर मी पण पुढे जाऊ शकते. कळतंय? त्यांनी त्यांच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केला आहे. त्यांनी स्वतःच्या कॅन्सरसारख्या पेशंटला त्यांनी स्वतःला हील केलेलं आहे. तर नॉर्मली सगळे व्यक्ती या गोष्टीतून बाहेर पडू शकता, जर फक्त आणि फक्त ट्रस्ट, साधना करायला पाहिजे. जी साधना सांगितलेली आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे. रिझल्ट हळूहळू दिसायला सुरुवात होईल. जादू होणार नाहीये. फक्त मी ज्या स्टेप्स सांगते आहे, मी ज्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवते आहे, त्या पद्धतीने तुम्ही समोर त्या केल्या पाहिजे. कळ? मॅडम हा ज्योती मॅडम. आवाज येतो? डॉक्टर मिकाऊ विषयी आहेत ना, हं? त्यांचे कोणते बुक्स वगैरे आहेत का त्यांनी नोट करून ठेवले असे? नाही, हवाई टकाटांचं बुक आहे. हो ना. ओके. एक किती बुक्स आहेत त्यांचे की एकच आहे? हवाई टकाटांचं एक बुक आहे. ॲमेझॉनवर अवेलेबल असावं. मी मला नाव सांगाल का? हो सांगेल, पाठवेल. हं? थँक्यू. ओके. समजलं श्यामल मॅडम? भावना मॅडम समजत आहे? हिस्ट्री समजला आहे. उद्या आपण रेकीचे पुढचा जो सिलेबस आहे तो घेणार आहोत. जो काही महत्त्वाचा सिलेबस आहे तो सगळा हळूहळू आपल्याला कंप्लीट करायचा आहे. चालेल? उद्या सेशन होणार आहे. सॅटर्डेला सुट्टी नाही. ठीक आहे? चला थांबूया. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख समाधान ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. श्री स्वामी समर्थ.